ते शाबाद शेख जे आमचे बंधुतुल्य मित्र आहेत आणि त्याचबरोबर द अलानी इव्हेंटचे सर्व आहेत, त्यांच्या माध्यमातून ज्या स्पर्धेला जे सहकार्य त्यांनी केलंय त्याबद्दल खरंच आम्ही त्यांचे मनपूर्वक आभारी असणार आहोत. अतिशय देखणं आणि दिमागदार असं आयोजन आपण बघत आहात. पुरंदर चषक 2024च्या दुसऱ्या पर्वाचं आकर्षक अशी ट्रॉफी आपण बघताय मुख्य व्यासपीठावरती. सोबत मात्र 1 लाख रुपयांचा रोख रकमेचा पुरस्कार अंतिम विजेत्या संघाला, उपविजेत्यासाठी 50,000 रुपये रोख रक्कम आणि ही आकर्षक पुरंदर चषक 2024 ची ट्रॉफी आपण देऊन सन्मानित करणार आहोत. त्याचबरोबर मालिकावीर, उत्कृष्ट फलंदाज, उत्कृष्ट गोलंदाज, उत्कृष्ट क्षेत्ररक्षक आणि त्यासाठी आम्हाला विशेष सहकार्य मिळालं ते संभाजी ब्रिगेड सन्माननीय दक्षिण मुंबई जिल्हा महिला अध्यक्षिका शिवमती भारती पाके मॅडम आणि सन्माननीय मनोज पाके कार्याध्यक्ष दक्षिण मुंबई जिल्हा संभाजी ब्रिगेड, तर त्यांचेही आम्ही आभारी असणार आहोत. त्याचबरोबर विशेष आभार असतील ते अल्फा ट्युटोरियलचे सर्वा प्राध्यापक प्राचार्य सन्माननीय वीरेंद्र पाटील सर अर्थात वीरू सर आणि सिल्वर स्पोर्ट्सची एक आकर्षक अशी बॅट मालिका वीरासाठी सिल्वर स्पोर्ट्स या संपूर्ण भारत देशातील एक सुप्रसिद्ध असा स्पोर्ट्स ब्रँड सिल्वर स्पोर्ट्स कडून मालिका वीराच्या खेळाडूला एक आकर्षक अशी बॅट सुद्धा दिली जाणार आहे आणि सोबतच द अलानी इव्हेंट्स यांच्याकडून ॲडिडासचे आकर्षक असे शूज मालिका वीराच्या खेळाडूसाठी मात्र ही विशेष पारितोषिक आहेत. तर दरम्यान मॅचची होईल सुरुवात, मॅचचा होईल श्री गणेशा. तर थोड्याच वेळात मात्र आपल्या डोंगरीच्या राजाचं आगमन होतंय. कालचा दिवस या स्पर्धेचा श्री गणेशा झाला, परंतु आता या स्पर्धेच्या सांगता सोहळ्याकडे आपण वळतोय. अंतिम सामन्याला सुरुवात होते आणि अंतिम सामन्याला सुरुवात करत असताना नक्कीच आपल्या लाडक्या डोंगरीच्या राजाला आणि उमरखडीच्या राजाला वंदन करून मात्र या मेगा फायनलची सुरुवात आपण करूया. प्रारंभी विनंती करू गणपती विद्या दयासागरा, अज्ञानत्व हरोणी बुद्धिमती दे, आराध्य मोरेश्वरा, चिंता क्लेश दरिद्र दुःख अवघे देशांतरा पाठवी, हेरंबा गणनायका गजमुखा भक्ता बहुतोषवी, वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ, निर्विघ्नम कुर्मे देव सर्व कार्येषु सर्वदा. बोला गणपती बाप्पा. मेगा फायनलची सुरुवात पुरंदर चषक 2024 सीझन 2 चा अंतिम सामना मैदानाच्या आतमध्ये. ओम साई बँड्रा टॉस जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय स्वीकारलाय. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. यश कोठारी आणि विशारद पगारे. पहिला बॉल, पहिल्या बॉलवर मात्र बॉलला पाठवलं डिक्लेअर झोनकडे. एकेरी धाबेसाठी फाईन लेग क्षेत्रामध्ये विविध जाती धर्माचे लोक या डोंगरी आणि सँडस रोड परिसरामध्ये राहतात. आपण पाठीमागे चर्च पाहू शकाल, त्यावरून आपल्याला अंदाज येईल की या भागामध्ये ख्रिश्चन कॅथलिक धर्माचे लोक बऱ्या प्रमाणात आहेत. त्याचबरोबर मुस्लिम बांधव इथे मोठ्या प्रमाणात आहेत. हिंदू मराठी बांधव आपले खूप मोठ्या प्रमाणात आहेत. आगरी कोळी बांधव आहे आणि दरम्यान इथे मात्र एक स्लोअर वन डिलिव्हरी होती, परंतु पंचांकडून नो बॉलचा इशारा आलाय. नो +1 अशा 2 धावा या बॉलवर मात्र अंकित केल्या जातील. आमचे गुणलेखक मित्र आकाश यादव जे 2 दिवस आमच्यासोबत गुणलेखक करतायत त्यांचंही आम्ही आज या ठिकाणी धन्यवाद देतोय. आणि ही संपूर्ण स्पर्धा जगभराच्या पाठीवर पोहोचवण्याचं काम या संपूर्ण 3 कॅमेऱ्यानिशी tenniscricket.in ची संपूर्ण टेक्निकल टीम करते आहे. या वेळेला मात्र ऑन द राईज डिलिव्हरी होती, त्याला मात्र ओव्हर दी कव्हर्स खेळण्याचा प्रयत्न, अप्परकट म्हणावा लागेल. पॉइंटच्या डोक्यावरून बॉल मैदानाच्या बाहेर चाललाय. मॅचची सुरुवात यश कोठारी कर्णधार आहेत. ओमसाई बँड्रा संघाचं मात्र चांगलं नेतृत्व त्यांनी या स्पर्धेमध्ये केलंय आणि कालचा दिवस ज्या खेळाडूच्या नावावर राहिला, एक युवा टॅलेंटेड बॅटर, ज्या खेळाडूला पाहिल्यानंतर न्यूझीलंडच्या सचिन रवींद्रची आठवण होईल तुम्हाला, असा विशारद पगारे मैदानाच्या आतमध्ये. मॅन फ्रॉम गणेशनगर लालबाग. ओ व्हॉट अ शॉट, परंतु कॅच होईल का? जजमेंट पाहूया किती चांगलं असेल. मंदार गुरव बंड्या बॉल खाली. मंदार कडून अशा चुका अपेक्षित नसतात, परंतु काही वेळेला बडी बडी शहरों में छोटी छोटी बातें होती रहती है. सेफ हँड्स असे वाटत होतं की आरामात हा झेल टिपला जाईल, कारण मंदार गुरव बॉल खाली होते, परंतु त्यांच्याकडून चुकी झाली आहे आणि त्यामुळे यश कोठारीला जीवनदान मिळतंय. नेक्स्ट बॉल साठी मात्र दुसऱ्या बाजूने स्ट्राइक रोटेट झाल्यानंतर विशारद पगारे. पहिला बॉल आणि यावर मात्र केलाय हल्ला, बॉलला पाठवलंय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. एक छपरा तोड सिक्सर पाहायला मिळतोय विशारदच्या बॅट मधून. व्हॉट अ शॉट. लेदर बॉल क्रिकेटचे चांगले धडे त्यांनी घेतलेले आहेत, त्यामुळे रबर बॉल क्रिकेट खेळत असताना त्याचा बराच फायदा विशारदला नेहमी झालेला आहे आणि कालचा दिवस जसा त्याने गाजवला, आजही मात्र तेच करण्याचा प्रयत्न तो करतोय मैदानामध्ये. आल्या आल्या पहिल्याच बॉल वरती मात्र त्याने आपले इरादे स्पष्ट केले. एक युवा टॅलेंटेड बॅटर
त्याच्या शरीर यष्टीला तुम्ही पाहिलं तर सडपातळ बांधा तुम्हाला दिसत असेल, परंतु त्याच्या मनगटात पुरेशी ताकद आहे आणि स्वप्नांमध्ये प्रबळ इच्छाशक्ती आहे. म्हणूनच त्याच्या बॅटमधून लांबच लांबवरचे चौकार आणि षटकार तुम्हाला पाहायला मिळत आहेत. जबरदस्त बॅटिंग. दुसऱ्या बाजूने यश पुन्हा एकदा स्ट्राईकवर. आडव्या बॅटने या वेळेला मुंबई पब्लिक स्कूलच्या टेरेसच्या दिशेने जाईल का बॉल, परंतु नाही. 2 धावा तिकडे मिळतील. खोदा पहाड और निकला चुहा. 2 धावांनी मात्र पहिल्या षटकाचा खेळ इथे समाप्त होतोय आणि पहिल्या षटकाखेरीज संघाची एकूण धावसंख्या जाऊन पोहोचतीये ती बिनगडी बाद 15 धावांवरती. अप्रतिम स्टार्ट दिलाय. एक मोठं टार्गेट सेट करायचंय, कारण समोर मात्र आपण जर पाहिलं तर प्रथमेश पवार नानासारखा फलंदाज आहे, सुमित ढिकळे सारखा फलंदाज आहे आणि एक मोठी बॅटिंग युनिट त्या टीमकडे आहे. आणि त्यांच्या समोर जर मेगा फायनल जिंकायची असेल तर एक चांगलं टार्गेट सेट करणं, एक चांगलं ध्येय आणि एक चांगलं लक्ष समोर ठेवणं मात्र आवश्यक आहे. हे दोन्ही फलंदाजांना चांगलंच ठाऊक आहे आणि त्यामुळे एक चांगला स्टार्ट त्यांनी दिलाय. पहिल्या षटकातून 15 धावा आणि याच सरासरीनं जर शेवटच्या ओव्हरपर्यंत बॅटिंग केली या दोन्ही फलंदाजांनी तर मला वाटतं 65-70 धावांपर्यंतचं कुठेतरी टार्गेट सेट होण्याची शक्यता आपण नाकारू शकणार नाही. या वेळेला मात्र बॅटची टॉपेज घेतली आहे. बॉल मात्र डिक्लेअर मध्ये गेलाय. थोड्या वेळासाठी असं वाटलं की विकेट किपर रोहन भोसलेच्या हातामध्ये बॉल जातोय की काय, परंतु बरंच अंतर गाठलं त्या चेंडूने आणि ओव्हर दी विकेट किपर झेड लॉंग स्टॉप रिजन मध्ये डिक्लेअर झोन कडे जाताना सूर्या नेक्स्ट बॉल साठी विशारद ऑन स्ट्राईक. या वेळेला सोडून दिलाय. मार दिया जाय या छोड दिया जाय. क्रिकेटमध्ये दोन्हीला खूप महत्व आहे. काही वेळेला मार दिया जाय, काही वेळेला छोड दिया जाय, कारण हा वाईट बॉल होता. लेग स्टंपच्या बराच बाहेर, फलंदाजाच्या अगदी आवेगाच्या बाहेरचा चेंडू होता. डाऊन दी लेग साइड. एक्स्ट्रा रन्स मिळतील त्या ओमसाई बँड्रा संघाला. पुन्हा एकदा लेग कटर करण्याचा प्रयत्न तर करतोय सूर्या, परंतु पिचिंग चुकीच्या ठिकाणी केली जाते. लेग स्टंपच्या बाहेरून चेंडूला मात्र आतमध्ये आणण्याचा प्रयत्न होता. पुन्हा मात्र वाईड +1 अशा 2 धावा मिळतील. एक्स्ट्रा रन्स तुम्हाला मात्र त्या ठिकाणी वाचवावे लागतील. नियंत्रणात गोलंदाजी करावी लागेल. या वेळेला मात्र चांगला टप्पा पाहायला मिळतोय. ऑफस्टंपच्या थोडीशी बाहेरची लाईन आणि गुड लेंथ वरून मात्र चेंडूला पुढे सरकवलंय. सिमेंटची खेळपट्टी, कॉन्क्रीटची खेळपट्टी आणि त्यावरून मात्र वेगवान गोलंदाजीला सामोरं जाताना विशारद पगारे अप्रतिम काम राहिलं या संपूर्ण 2 दिवसाच्या स्पर्धेमध्ये या खेळाडूचं. आणि या संपूर्ण रबर बॉल विशेषतः हंगामामध्ये आपण त्याला चर्चेत येताना बघतोय. पुन्हा एकदा सरळ बॅटने फटका सजवण्याचा प्रयत्न काव कॉर्नर कडे. 2 धावांसाठी पंच मुन्ना पठाण सर, मॅन फ्रॉम शहापूर. क्रिकेटचा वेळ माणसाला कुठे कुठे घेऊन जाईल ना सांगता येत नाही. स्वतः एक उत्तम खेळाडू सुद्धा राहिले, परंतु पंचांच्या भूमिकेत असताना आज मात्र थेट शहापूर वरून आमचे हे जे पंच आपल्याला पाहायला मिळतात ते मुंबई नगरीमध्ये आलेत. आपल्या दक्षिण मुंबईच्या सँडर्स रोड डोंगरी परिसरातलं क्रिकेट मात्र त्यांच्या माध्यमातून बरंच आता ओळखलं जाऊ लागलेलं आहे. सादिकजी राजापूरकर सुद्धा आपण जर पाहिलं तर खार रोड मुंबई स्वतः एक उत्तम हार्ड हिटर बॅटर राहिलेत आणि त्याचबरोबर आपण आज त्यांना पाहिलात तर पंचांच्या भूमिकेत ते तुम्हाला दिसतील. तिसरे पंच मात्र साजिद खान अर्थात लाला आपले स्थानिक पंच आहेत. या वेळेला मात्र ऑफस्टंपच्या थोडासा जास्त बाहेर जाताना दिसतोय बॉल. रोहन भोसलेने बॉलला अडवलं तरी आपण जर पाहिलात तर ऑफस्टंपच्या गाईडलाईनच्या बराच बाहेर गेलेला हा चेंडू होता. त्यामुळे एक्स्ट्रा रनची घोषणा, अतिरिक्त धावांची घोषणा तिकडे केली आहे पंच मुन्ना पठाण सरांनी. आणखीन एक एक्स्ट्रा रन, बरेच अतिरिक्त धावा इथे खर्च होताना दिसत आहेत या ओव्हर मधून. 23 धावांचा आकडा स्कोरबोर्ड वरती लावला गेलाय आतापर्यंत. दुसऱ्या षटकाचा खेळ प्रगतीपथावर आहे आणि 3च चेंडू या ओव्हर मधून पूर्ण झाले. 3 बॉल अजूनही हाताळायचे, ते पूर्ण करायचे. अँगल बदललाय, परंतु आता अँगल बदलल्याचा फायदा झालाय का पाहूया. पुन्हा एकदा मात्र ऑप्शनच्या जास्त बाहेर बॉल हाताळला गेला. आणखीन एक वाईट बॉलचा इशारा, त्यावर मात्र एक्स्ट्रा रन सुद्धा मिळतील. वाईट पल +1 अशा 2 धावांचा इशारा पंच मुन्ना पठाण सरांकडून पुन्हा एकदा येत असताना एक्स्ट्रा धावांची भरमार मात्र त्या ठिकाणी होताना आपल्याला बघायला मिळते. बऱ्याच अतिरिक्त धावा खर्च करतोय सूर्या. या वेळेला मात्र चांगली पिचिंग, या वेळेला लाईन ही चांगली पाहायला मिळते. अँगल बदलल्यानंतर पहिला व्हाईट बॉल हाताळला आणि त्यानंतर मात्र आता कमबॅक होताना दिसतोय सूर्याचा. या वेळेला मात्र ऑप्शनच्या बाहेरच्या बॉलला छेडलंय विशारदने कव्हर पॉइंटच्या दिशेने.
बॉल मात्र मैदानाच्या आतमध्ये येतोय. धावा धावून घ्याव्या लागतील जर बॉल मैदानात असेल तर. आज या ठिकाणी उमरखडी सार्वजनिक गोकुळकाला मंडळ सन्माननीय जामसांडेकर साहेब सोबतच आपण जर पाहिलं तर उत्तम पाटील साहेब या ठिकाणी आलेले आहेत आणि त्याचबरोबर ज्ञानेश्वर ठाकूर साहेब या ठिकाणी आपल्यासोबत उपस्थित राहिलेत. मी आलेल्या तमाम मान्यवरांचं हार्दिक स्वागत करेन. नुकताच येणाऱ्या आता 2 दिवसात आपण दहीकाला उत्सव जो आहे तो मोठ्या थाटामाटात संपूर्ण मुंबई आणि महाराष्ट्रभर साजरा करणार आहोत. दरम्यान धावसंख्या जर पाहिली तर 2 ओव्हरची समाप्ती तरी ते झाली, परंतु शेवटच्या बॉलवर आलेल्या 6 धावांसोबत संघाचं धावफलक 32 या धावसंख्येवर जाऊन पोहोचले. 16 धावांच्या सरासरीने. मगाशी आपण 15 धावा पहिल्या षटकातून पाहिल्या, परंतु आता धावफलक 16 धावा प्रति षटकाच्या सरासरीने पुढे धावू लागलेलं आहे. 17 धावांचं हे षटक अतिशय महागडाचं षटक सूर्याचं आणि संघाची एकूण धावसंख्या मात्र जाऊन पोहोचली आहे ती बिनगडी बाद 32 धावा. ही मात्र एक विशेष बाब राहिली आहे युवा 2 फलंदाजांची. एका बाजूला विशारद पगारे, दुसऱ्या बाजूला यश कोठारी. वेगळी ऍक्शन. राईट हँडेड पॉल ऍडम्स मैदानात गोलंदाजी केल्याचा भास होतोय. गेले 2 दिवस आपण ही स्पर्धा पाहिलात तर जसा साऊथ आफ्रिकेचा पॉल ऍडम्स डावखुरे हाताने मात्र अशी गोलंदाजी करायचा, गोलंदाजी करत असताना मात्र मान खाली असायची, त्याच्यावरून मात्र हात फिरवले जायचे आणि तशीच काहीशी गोलंदाजी आज आपण या गोलंदाजाकडून पाहू शकाल. दरम्यान पहिल्या बॉलवरती मात्र दुहेरी धावेचा इशारा. समोर मात्र विशारद पगारे, एक युवा टॅलेंटेड बॅटर आणि त्याच्या बॅटमधून बॉल जातोय सीमारेषेच्या पलीकडे. 6 धावांसाठी षटकार येतोय. लाजवाब फटका, आउटस्टँडिंग स्ट्रोक. जबरदस्त चर्चेत राहिलाय हा खेळाडू संपूर्ण पावसाळी रबर बॉल क्रिकेट हंगामाच्या माध्यमातून आणि त्याच्यासाठी मात्र या मैदानाची भौगोलिक परिस्थिती काही वेगळी नाहीये. कारण लालबागच्या गरमखाडा अर्थात छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगणावरती खेळल्या जाणाऱ्या स्पर्धा आणि त्यावर केला जाणारा सराव जो आहे तो कुठेतरी मदत करतोय विशारदला इथे ही षटकार ठोकण्यामध्ये. पुन्हा एकदा आडव्या बॅटने यावेळी वेळेला मात्र उंच फटका आहे. बघूया कितपत लांब जातोय. मुन्ना पठाण सर काय सांगतील. होय, या 4 धावा आल्यात. बिग हिट. पंचांचा निर्णय अंतिम असेल. आयोजकांनी सुद्धा हा बॉल कुठे जातो हे पाहिलंय, त्यामुळे जो निर्णय आहे तो योग्य आहे. त्यामुळे पंचांशी आयोजकांशी वादविवाद घालू नका. चौकाराने मात्र संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल ती 40 या धावसंख्येवरती. 44 माफ करा. चौकार आणि त्यानंतर आता मात्र पुन्हा एकदा जाऊया मॅचच्या दिशेने. आपण बघतोय गोलंदाजी मार्क वरती 44 धावा. अमयचा पुढील बॉल मात्र आपल्याला पाहायला मिळेल. विशारद 2 युवा खेळाडू आमने सामने आपल्याला असलेले पाहायला मिळत आहेत. बेस्ट वर्सेस बेस्ट अशी ही मॅच आपण बघणार आहोत. मेगा फायनल. परफेक्ट ब्लॉक केले या वेळेला. एक वाईडिश यॉर्कर हाताळला. शॉर्ट फॉर्मॅट क्रिकेटमध्ये ज्याला सर्वात सुरक्षित चेंडू मानला जातं असा चेंडू मात्र तिकडे अमयने हाताळलाय. डिक्लेअर मध्ये जातोय त्यामुळे 1 धाव तर त्या ठिकाणी वाचवू शकले नाहीयेत रोहन भोसले. यष्टीरक्षकाच्या भूमिकेत पाठीमागे आपल्याला पाहायला मिळत आहेत. नेक्स्ट बॉल साठी मात्र पुन्हा एकदा अमेय विरुद्ध विशारद आणि या वेळेला कॉट बिहाइंड. वेगळ्या ऍक्शनने मात्र या वेळेला कुठेतरी दंग केलंय आणि तिथे मात्र आपण जर पाहिलं तर त्या ऍक्शनमुळे मात्र थोडंसं आश्चर्यचकित केलं सर्व प्रेक्षकांना आणि त्याचबरोबर विकेटही पटकावली ती विशारद पगारे सारख्या एका इन फॉर्म फलंदाजाची. काय जबरदस्त बॅटिंग केली या खेळाडूने 2 दिवसामध्ये. कालचा दिवस जर आपण पाहिलात संध्याकाळच्या सत्रामध्ये भर पावसात त्या ठिकाणी बॉल साईड करता येत नसताना सुद्धा आपण त्याच्या बॅटमधून जे आलेले फटके जे पाहिलेत ना, नक्कीच काबिले तारीफ बॅटिंग मात्र या 2 दिवसात त्याने सुद्धा केली आहे. आजचा दिवस मात्र प्रथमेश पवारचा राहिला, कालचा दिवस विशारदचा राहिला आणि आजही आपण जर पाहिलात तर हे 2 मातब्बर संघ, 2 बलशाली बलवान संघ, 2 ताकदवर संघ जे आहेत ना ते एकमेकांच्या विरोधात उभे ठाकले आहेत या पुरंदर चषक 2024च्या दुसऱ्या पर्वाच्या अंतिम सामन्यामध्ये. दरम्यान न्यू बॅटर नागेश येतोय
आल्यानंतर मात्र सरळ बॅटने खेळलेला फटका सिंगलसाठी प्रयत्न तर केलाय, दुसऱ्या धावेचा कोणताही प्रयत्न होणार नाही. या मैदानामध्ये मात्र मला वाटतं एकमेव अशी दुहेरी धाव सकाळच्या सत्रामध्ये नाना आणि सुमितने पूर्ण केली आहे. दरम्यान तिसऱ्या षटकाचा ही खेळ इथे समाप्त होईल. एकेरी धावेसोबत संघाची धावसंख्या मात्र एक घर पुढे सरकेल. एका गड्याच्या मोबदल्यात 46 धावा धावफलकावरती मात्र आपल्याला दिसतील. नागेश वाडेकर आपल्याला पाहायला मिळतोय मैदानाच्या आतमध्ये. विशारदची जागा त्याने घेतली आहे. वैयक्तिक धावांचं खातं उघडलं. संघाच्या धावेत एका धावेची भर पाडली आणि ओव्हरची मात्र समाप्ती झाली ती 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर मात्र 46 धावा. लेफ्ट आर्म राऊंड विकेटचा मारा. पहिला बॉल पुल केलाय आणि मैदानाच्या बाहेर गोल केलाय 2 धावांसाठी. नागेशच्याही बॅटमधून कालच्या दिवसात बऱ्यापैकी फटके पाहायला मिळाले. समोरच्या दिशेने एखादा षटकारही त्याच्या कालच्या दिवसातून त्याने ठोकला होता. त्यानंतर मात्र बॅटिंग लाईनअप मध्ये थोडासा बदल केला गेला. विशारद आणि यश कोठारी मात्र ओपनिंग पेअर मध्ये येऊ लागले आणि त्यानंतर मात्र त्या संघाने धुमाकूळ घातला मैदानावरती. आजचा दिवस आणि आजची ही मेगा फायनल, आजचा हा रविवार, आजचा हा आनंदाचा दिवस कोणाच्या नावावर होणार? आज डोंगरीचा राजा कोणाला आशीर्वाद देतोय हे पाहण्यासाठी मात्र सुद्धा प्रेक्षक उत्सुक आहेत. डोंगरीची ही स्पर्धा मात्र कोण घेऊन जाणार? ही ट्रॉफी कोणाला मिळणार? 1 लाख रुपयांचा रोख रकमेचा पुरस्कार. आज व्यासपीठावरती मात्र बरीच मान्यवर मंडळी ही मेगा फायनल बघताना तुम्हाला पाहायला मिळतील. संभाजी ब्रिगेड दक्षिण मुंबई जिल्हा महिला अध्यक्षिका श्रीमती भारती पाके मॅडम आणि त्यांच्या समवेत संभाजी ब्रिगेडचे सन्माननीय दक्षिण मुंबई जिल्हा कार्याध्यक्ष सन्माननीय मनोज पाके साहेब हे सुद्धा इथे आज उपस्थित आहेतच. या वेळेला मात्र बॅट्समधून आवाज तर चांगला आलाय. बॉल कितपत लांबी गाठतोय पाहूया. 4 धावांचा इशारा आलाय. नागेशच्या बॅटमधून जबरदस्त प्रहार. बॉल जातोय सीमारेषा पार. मिळतील धावा 4. येतोय हा खणखणीत चौकार. पुरंदर चषक 2024 सीझन 2 च्या मेगा फायनल मधून. आतापर्यंत अझरने 6 धावा खर्च केल्या. 3 चेंडूंचा खेळ पूर्ण. अंतिम षटकातून मात्र 3 चेंडू आता शिल्लक. लेंथ पुढे केली होती परंतु या वेळेला बॅटची आउटसाइड एज घेऊन बॉल डिक्लेअर मध्ये जाईल. डोंगरी चिंच बंदर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ डोंगरीचा राजा मोरया माझा थोड्याच वेळात आपल्या लाडक्या गणपती बाप्पाचा आगमनही होणार आहे आणि येत्या 1 सप्टेंबरला आपल्या नजीकच्याच उमरखाडी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ अर्थातच उमरखाडीच्या राजाचं सुद्धा भव्य शुभ आगमन या ठिकाणी होणार आहे. दोन्ही या दक्षिण मुंबईतली अग्रमानांकित मंडळ आहेत. कला, क्रीडा, सामाजिक, शैक्षणिक या 4ही क्षेत्रांमध्ये अग्रेसर असणारी ही मंडळ आहेत. दरम्यान पुन्हा एकदा पुढ्यातला बॉल होता तो मात्र मिस केलाय नागेशने. एकाच धावेवर समाधानी राहावं लागतंय आणि या एकेरी धावेसोबत स्कोरही पुढे सरकेल. शेवटचा बॉल शिल्लक असेल डावातला आणि संघाची एकूण धावसंख्या आपण जर पाहिली तर सध्या 54 धावा स्कोरबोर्ड वरती आहेत. शेवटच्या बॉलवर किती धावा येणार? काय घडणार शेवटच्या चेंडूवरती? अझर विरुद्ध नागेश. परंतु अजून थोडा वेळ मात्र वाट पाहावी लागेल. अजून काहीशा धावा त्या ठिकाणी मात्र मिळतील. 55 धावांचा आकडा स्कोर कार्डवर सध्याच्या स्थितीला आपण या व्हाईट बॉल नंतर पाहू शकाल. अपेक्षित ज्या धावा आपण केल्या होत्या जवळपास 60 धावा त्या लक्ष्यापर्यंत मात्र हा पोहोचणारा संघ दिसतोय तो ओमसाई बँड्रा. चला अझरचा लास्ट बॉल ऑफ द इनिंग नागेशसाठी. काय घडेल या शेवटच्या चेंडूवर? मेगा फायनल आपण बघत आहात. शेवटचा बॉल आणि या बॉलवर केलंय आक्रमण. बॉल चाललाय लॉंग ऑन सीमारेषेच्या पलीकडे 6 धावांसाठी. खणखणीत पुरंदर ट्रॉफी षटकार येताना नागेशच्या बॅटमधून. आणि यासाठीच आम्ही थोडा वेळ थांबलो कारण शेवटच्या बॉलवर काय घडणार नाही हे आम्हाला सुद्धा पाहायचं होतं. त्यामुळे नागेशने जो काही षटकार इथे ठोकलाय नक्कीच काबिले तारीफ बॅटिंग. आणि एकूण धावसंख्या 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर 61 धावा आणि हा सामना ही मेगा फायनल जिंकण्यासाठी US उमेश 11 खार संघाला बनवाव्या लागतील धावा 62. 62 रन्स टू विन. नमस्कार सर्व क्रिकेट रसिकांचं हार्दिक स्वागत असेल. सिंग पॅकरच्या वतीने जुगलमय सिंग आणि यांच्या वतीने मात्र पुरंदर चषक आपण पाहतोय आणि आमच्या या स्पर्धेला आवर्जून उपस्थित झालेले मान्यवर त्यांचा आपण सन्मान करतोय. सर्वप्रथम संभाजी ब्रिगेडच्या दक्षिण मुंबई जिल्हाध्यक्षा श्रीमती भारती पाके मॅडम यांचा सन्मान या ठिकाणी आम्ही करत आहोत. आपल्या अमूल्य वेळ देऊन
आपण या पुरंदर चषकाला उपस्थित राहिलात। संभाजी ब्रिगेडच्या माध्यमातून आपण खूप चांगलं कार्य सुरू आहे आणि आपण या ठिकाणी उपस्थित राहिलात त्याबद्दल या स्पर्धेचे आयोजक जुगनू सिंग यांच्या शुभ हस्ते सन्मान केला जातोय। जय जिजाऊ जय शिवराय। तर सन्मान केला जातोय शिवमती भारती पाके मॅडम, दक्षिण मुंबई जिल्हाध्यक्षा संभाजी ब्रिगेड यांचा सन्मान केला जातोय। त्यानंतर सन्मान केला जातोय सन्माननीय मनोज पाके साहेब, कार्याध्यक्ष दक्षिण मुंबई जिल्हा संभाजी ब्रिगेड यांचाही सन्मान या ठिकाणी केला जातोय। संभाजी ब्रिगेडचं खूप चांगल्या पद्धतीने काम त्यांचंही या ठिकाणी सुरू आहे आणि त्यांचाही सन्मान या स्पर्धेचे आयोजक जुगनू सिंग यांच्या शुभ हस्ते केला जाते पुरंदर चषकामध्ये। आपणास देखील जय जिजाऊ जय शिवराय। त्याचबरोबर या ठिकाणी उपस्थित राहत आहेत उमरखाडी सार्वजनिक गोकुळ काला, जो मुंबईमध्ये गोकुळाष्टमी म्हटली, दहीकाला म्हटलं तर त्या दिवशी पौराणिक चित्ररथांची एक परंपरा आहे आणि गेली 76 वर्ष उमरखाडी सार्वजनिक गोकुळ काला उत्सवाने ती जपलेली आहे। या ठिकाणी या पौराणिक चित्ररथाच्या माध्यमातून 76 वर्ष ज्यांनी दिलेली आहेत त्या उमरखाडी सार्वजनिक गोकुळ कालाचे उपाध्यक्ष उत्तम पाटील साहेब आपल्यामध्ये उपस्थित राहिलेले आहेत। त्यांचाही सन्मान आयोजन कमिटीच्या वतीने या ठिकाणी केला जातोय। उपाध्यक्ष उत्तम पाटील, पौराणिक चित्ररथ उमरखाडी सार्वजनिक गोकुळ कालाचे ज्यांनी 76 वर्षाची परंपरा जोपासलेली आहे, आपली संस्कृती गेली 76 वर्ष जपण्याचं काम ज्यांनी केलंय, उमरखाडी सार्वजनिक गोकुळ कला उत्सव त्यांच्या या ठिकाणी सन्माननीय उपाध्यक्षांचा सन्मान केला जातोय। उत्तम पाटील साहेबांचा सन्मान केला जातोय आयोजक जुगनू सिंग यांच्याकडून। त्याचबरोबर सल्लागार प्रभाकर जामसांडेकर साहेब यांचाही सन्मान या ठिकाणी आम्ही करत आहोत। प्रभाकरजी जामसांडेकर साहेब, आपण देखील या ठिकाणी उपस्थित आहात, आपलाही सन्मान केला जातोय कारण एक आगळी वेगळी स्पर्धा लीग पद्धतीच्या मॅच महाराष्ट्रभरातील खेळाडू या ठिकाणी आलेत आणि या सगळ्यांनी मात्र ही स्पर्धा आज चर्चेत आहे महाराष्ट्रभर आणि सिंग पॅकरच्या आमच्या जुगनूबाईंच्या विनंतीला मान देऊन आपणही उपस्थित राहिलात आणि असंच मात्र हे अविरत कार्य सुरू राहू देत। येणाऱ्या कालावधीमध्ये 100 वर्ष देखील पूर्ण होऊ देत या आपल्या चित्ररथाला। आज दहीहंडीच्या दिवशी आपण मानवी मनोरे पाहतो, परंतु आजही पौराणिक चित्ररथाची परंपरा आपण जपलेली आहे आणि त्याबद्दल आपण सगळे या ठिकाणी उपस्थित राहिलात। त्याचबरोबर संभाजी ब्रिगेड राजेश सुर्वे साहेब यांचे या ठिकाणी आगमन होताना पाहायला मिळत आहे। नक्कीच या ठिकाणी सुर्वे सर आपलं हार्दिक स्वागत असणार आहे। या मैदानातील क्रिकेटला एकत्र यावे यासाठी जे जे प्रयत्न करत आहेत त्यापैकी आपण आहात, तर सर आपलं हार्दिक स्वागत असणार आहे कारण मैदान वाचली पाहिजे, मैदानावर क्रिकेट किंवा खेळ खेळले गेले पाहिजे, हा ध्यास ज्या ज्या व्यक्तीने घेतलाय त्यापैकी आपणही एक आहात आणि आपलाही सन्मान या ठिकाणी जुगनू सिंग या स्पर्धेचे आयोजक डोंगरी स्पोर्ट्स अँड वेलफेअर असोसिएशनच्या वतीने सुर्वे सरांचा सन्मान इकडे केला जातोय। यस, 1 मिनिट मॅच सुरू होते, आता जाऊयात आपण मॅचच्या दिशेने। सुर्वे सरांचा विशेष सन्मान, क्रिकेटसाठीचं कार्य आपल्या मार्गदर्शनाखाली याही पुढे असंच अविरत सुरू राहील। धर्मवीर स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज क्रीडांगणामध्ये डोंगरी स्पोर्ट्स अँड वेलफेअर असोसिएशनचे सन्माननीय अध्यक्ष सुर्वे सर यांचं या ठिकाणी आगमन झालंय आणि त्यांचंही आम्ही स्वागत करू आणि घेऊन जाऊ आपण आता आपल्याला या मॅचच्या दुसऱ्या डावाकडे। फायनल मॅच आता मात्र या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते। एका बाजूला टीम आपल्याला पाहायला मिळते US उमेश 11, उमेश कुडे साजन पाटील यांची टीम आपल्याला पाहायला मिळते, अंतिम फेरीमध्ये खेळते। खार परिसरातील वरळी परिसरातील हा संघ आहे। दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर ओम साई बांद्रा यांच्यातील फायनलची मॅच सुरू आहे। आपण पाहतोय दोन दिग्गज संघ एकमेकांच्या विरोधात। प्रथमेश पवार नाना ज्यांनी आजच्या दिवसभरात खोऱ्याने धावा केल्या, अर्धशतकवीर या स्पर्धेतील एकमेव ठरले, तेच मात्र बॅटिंग करण्यासाठी पाहायला मिळत आहेत। सर्वोत्कृष्ट संघनायकांमध्ये टेनिस क्रिकेट विश्वात ज्यांची नोंद होते असे प्रथमेश पवार स्ट्राइकवर। पहिला बॉल, यावेळेला हा बॉल उसळी तर होती परंतु खेळलाय मात्र स्क्वेअर लेग मिड विकेटच्या दिशेने 2 धावा मिळतील। विजयासाठी धावांचं लक्ष्य समोर ठेवण्यात आलेलं आहे, ते 62 धावांचं लक्ष्य समोर ठेवण्यात आलेलं आहे। तर 4 षटकामध्ये 62 धावा तशा पाहिलं तर मोठ्या वाटतायत, परंतु या 2 फलंदाजांना ह्या अशक्य देखील नाहीयेत। मॅच चांगली होईल। या वेळेला फटका फसलाय, बॉल हवेत, कोशंकी क्षेत्राच्या दिशेने चेंडू जाताना पाहायला मिळेल। आम्ही जुगनूबाईंचा आभारी असो, त्यांना सहकार्य करणारे सगळे सहकारी
जे जे डोंगरीच्या मैदानात या मैदानात क्रिकेट खेळतात, ज्यांनी क्रिकेट जगलंय, त्या ज्यांनी आयुष्यभरातील खूप सारे वेळ या मैदानासाठी दिलाय, त्या सगळ्यांचं या ठिकाणी योगदान आहे. आणि या ठिकाणी हा बॉल स्क्वेअर लेगला खेळलाय 2 धावांसाठी. परंतु गेली काही वर्ष पुरंदर चषक जुगनूभाई यांच्या माध्यमातून पार पडला जातोय, सिंग पॅकरच्या माध्यमातून पार पडला जातोय. आणि गेली 2 दिवस महाराष्ट्रभरातून आलेले खेळाडू या पावसाळी क्रिकेट स्पर्धेमध्ये सहभागी झाले. पावसाळी स्पर्धा म्हणजे कितीही पाऊस आला तरी न थांबणारं क्रिकेट आज आपण या ठिकाणी पाहतोय. मोईन गोलंदाजीसाठी आपल्याला पाहायला मिळत आहेत. समोर जर पाहिलं तर प्रथमेश पवार, नाणा शिवडीचा सुपरस्टार. मोईन चिता कॅम्पचा एक वेगवान गोलंदाज आहे. ओहो हो, अँगल बनवलाय, बॉलला बाहेर काढलाय, नॅचरली बॉल बाहेर जातोय. आणि इकडे जर पाहिलं तर निर्धाव चेंडूची सांगता होताना पाहायला मिळेल. निर्धारित 4 षटकांमध्ये विजयासाठी 62 धावा करायच्यात. परंतु क्रिकेटचा खेळ म्हटलं तर आपल्याला आनंद देणारा फलंदाजी, गोलंदाजी, क्षेत्ररक्षण, षटकार, चौकार, विकेट हे सगळं आनंद देतं. यावेळेला स्क्वेअर लेगला बॉडीवर केला हा बॉल मोईनने, परंतु त्याला ऑन साइडला खेळलेत 1 धावेसाठी. धावसंख्या 1 ने पुढे जाते. 7 धावा धावफलकावर. इन ऍक्शन मध्ये कल्लीबाई यांना देखील पाहतोय आपण. साजन पाटील यांना देखील इन ऍक्शन मध्ये पाहिलं. एक चेंडू मात्र या षटकातील बाकी आहे. प्रथमेश पवार, पहा 12,000 प्रवेश फी घेऊन 12 संघांमध्ये केवळ लीग मॅचेस ठेवून एवढी मोठी पारितोषिक देणारी या हंगामातील मुंबईतील क्वचितच अशी स्पर्धा पाहायला मिळाली असेल. म्हणून आम्ही जुगनूबाईंचं कौतुक करू. कमी एंट्री फी मध्ये जास्त प्राइस दिले आणि ते काम या ठिकाणी सिंग पॅकरने केलंय, आमच्या जुगनूबाईंनी केलंय. हो हो हो, वेग, उसळी दोन्ही. आणि इकडे मोईनचा वेग बरंच काही सांगून गेला. पहिलं षटक जर पाहिलं तर धावा झाल्या त्या 10. अलानी इव्हेंट्स शिबूबाईंच्या माध्यमातून ॲडिडासचे शूज आहेत मॅन ऑफ द वैयक्तिक पारितोषिकांसाठी. आणि त्याचबरोबरने सिलोची बॅट आहे नामवंत अशा सिलो ब्रँडची. आणि आता जर पाहिलं तर 3 ओव्हरमध्ये धावा करायच्या आहेत त्या 52. पाहूया लक्ष. तसं पाहिलं तर मोठं झालंय परंतु अशक्य नाहीये. प्रथमेश पवार यांना आपण पाहतोय, जोडीला सुमित ढेकळे यांना आपण पाहतोय. ISPL सारखी स्पर्धा मात्र आपण पाहिली आणि त्यामधील 2 कॅप्टन एकाच वेळेला मैदानात पाहायला मिळत आहेत. चेन्नई सिंगम्स आणि कलकत्त्याच्या टीमचे कॅप्टन एकाच वेळेला मैदानात खेळताना पाहायला मिळतात आपल्याला. सर्वांचं हार्दिक स्वागत असणार आहे. उमरखाडी गोकुळ कला उत्सवाचे पदाधिकारी या ठिकाणी आलेत. डोंगरी वेलफेअर स्पोर्ट्स आणि वेलफेअर असोसिएशनचे पदाधिकारी इकडे आलेले आहेत. संभाजी ब्रिगेडचे पदाधिकारी इकडे आलेले आहेत. बिग हिट स्ट्रोक तर खेळलाय मिड विकेटच्या दिशेने, परंतु त्यावर पाहायचं धावा किती येतील. 2 धावा त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतील. धावसंख्या 2 ने पुढे जाते. 12 धावा म्हणजे अजूनही 50 धावांची आवश्यकता. 17 चेंडू बाकी आहेत. परंतु ही फायनलची मॅच आहे, रंगलेली आहे. प्रेक्षकांना आतुरता आहे. थोड्या वेळात डोंगरीच्या राजाचं सुद्धा आगमन होणार आहे. परंतु त्या अगोदर ही सिंग पॅकरची पुरंदर चषक आणि लखपती टीम कोणती होणार, कारण विजेत्याला 1 लाख मिळणार आहेत. यो हो, चांगला बॉल स्क्वेअर लेगला खेळलाय. आणि तिकडे कोण आलाय? संघ मालक स्वतः बॉल घेण्यासाठी आलेत. धाव फलक जर पाहिला तर आता 13 धावा धाव फलकावर. गोलंदाजीसाठी जर पाहिलं तर कुणाल यांना आपण पुन्हा एकदा पाहतोय. वेगवान गोलंदाजी राहिली आहे त्यांच्याकडून सुद्धा. परंतु आता काही षटकार चौकाराची देखील आवश्यकता आहे या मॅच मधील रंगत वाढवण्यासाठी, कारण अंतिम फेरीचा सामना आपण पाहतोय. हो हो हो, काय बॉल टाकलाय. खेळपट्टी ओली आहे, त्याचा फायदा इकडे घेतला. बॉलला जास्त बाउन्स दिलं. पावसाळ्यातलं पावसाळी क्रिकेट आपण पाहतोय जे रबर बॉलवर खेळलं जातं. पूर्वीच्या काळात जर पाहिलं तर रबर बॉल खेळलं जायचं लाल रंगाच्या बॉलने, आता सफेद रंगाच्या बॉलने खेळलं जातंय. पूर्वी चिखलात खेळलं जायचं, आता सिमेंटच्या खेळपट्ट्यांवर खेळलं जायचंय. पूर्वी फेकी बॉलिंग चालायची, आता प्लेन बॉलिंग आली आहे. आता लाईव्ह चित्रण देखील आपण पाहतो, जसं आज टेनिस क्रिकेट .in चित्रण करत आहे. हो हो, आणखीन एक वेगवान बॉल. कुणालचा वेगही बरंच काही सांगून जातोय. आणि इकडे जर पाहिलं तर या मॅचला जिंकण्यासाठी 62 धावांची आवश्यकता आहे. अजूनही जर पाहिलं तर या ठिकाणी 48 धावांची आवश्यकता आहे.
14 चेंडूंचा खेळ बाकी आहे. आता डील मात्र षटकार चौकारात सुद्धा करावी लागणार आहे आणि त्यासाठी हे दोन फलंदाज जाणले देखील जातात. परंतु कुणाल आतापर्यंत चांगली कामगिरी करताना पाहायला मिळत आहेत. डोंगरीचं हे मैदान प्रेक्षकांना खुणावतं आणि नेहमी स्पर्धाही इकडे पाहायला मिळतात. परंतु आज ही वेगळी स्पर्धा आहे. यावेळेला उसळता बॉल समोर खेळण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केलाय, परंतु एक धाव मिळेल. नागेश वाडेकर चेंडूची फेकी मात्र त्या ठिकाणी करतायत. एका धावेने धावसंख्या पुढे जाईल. पावसाळी क्रिकेटची मजाच वेगळी आहे. कितीही पाऊस आला तरी हे क्रिकेट थांबत नसतं. हे क्रिकेट असंच सुरू राहतं. पावसात सुद्धा भिजायचं, पावसात भिजून क्रिकेट खेळायचं, पावसात भिजून गोलंदाजी करायची, पावसात भिजून फलंदाजी करायची आणि पावसात भिजून मॅच पाहायची. हे सगळं काही तुम्हाला पावसाळी क्रिकेटमध्ये पाहायला मिळतं. आणि हे क्रिकेट विशेष म्हणजे मुंबईची ओळख आहे. मुंबईची ओळख ज्या ज्या काही गोष्टी आहेत ना त्याच्यापैकी एक म्हणजे पावसाळी क्रिकेट. सुमित ढेकळे हवाई फायर करताना पाहायला मिळत आहेत. 4 धावांसाठी हा फटका पाठवलाय. यस, ही मॅच सहजासहजी आम्ही सोडणार नाहीये याची नांदी या ठिकाणी या फटक्यावर देत आहेत. 19 धावा धाव फलकावर झालेले आहेत. अजूनही जर पाहिलं तर 43 धावांची आवश्यकता आहे. 2 षटक बाकी आहेत. 12 बॉल आणि 43 धावांची आवश्यकता अशक्य नाहीये. होऊ शकतं. क्रिकेटच्या खेळात कधी काय होईल याचा नेम नाही. कारण गेल्याच महिन्यात जर पाहिलं तर वर्ल्ड कपची फायनल पाहत होतो आणि मॅच अशी सुरू होती, बऱ्याच जणांनी आपल्या टीव्ही बंद केल्या. परंतु असा काही त्या ठिकाणी सगळे भारतीय खेळाडू खेळले आणि याच मुंबईमध्ये पुन्हा सेलिब्रेशन करण्याची संधी आपल्याला मिळाली. आणि नरीमन पॉइंटवर जो काही जनसागर आपल्याला पाहायला मिळालाय, मुंबईचं क्रिकेट प्रेम आपल्याला पाहायला मिळालंय. परंतु सध्या कोसळतोय पाऊस आणि पावसातलं क्रिकेट डोंगरीचं सध्या आपण पाहतोय. लहानपणी पावसात गेलं तर आई आपल्याला म्हणायची पावसात जाऊ नको, भिजशील, आजारी पडशील. परंतु आता सध्या आई सांगते लिंक मला पाठव, मी घरी बसून मॅच पाहते, कारण हे पावसाळी क्रिकेट आहे. आणि पावसाळी क्रिकेट यावर्षी खऱ्या अर्थाने रंगलं. तब्बल 23वी 1 लाखापेक्षा मोठी स्पर्धा आज आपण डोंगरीत पाहतोय. हो, यावेळेला एका हाताने स्ट्रोक खेळलाय, परंतु एका धावेने धावसंख्या पुढे जात असताना पाहायला मिळते. सलमान बॉलिंगला आलेत. धावसंख्या जर पाहिली तर 1 ने पुढे जाते. 20 धावा धाव फलकावर म्हणजे 42 ची आवश्यकता आहे. 11 पैकी 7 बाहेर मारायचे. पाऊस आलाय, दो कोसळतोय. परंतु पहा, जे भिजतायत त्यांना बॉलिंग करायची आहे, बॅटिंग करायची आहे, फिल्डिंग करायची आहे, आमच्या अंपायर पंचांची कामगिरी करायची आहे. हे सगळं पावसातच करायचं आहे. सलमान समोर जर पाहिलं तर बाहुबली सुमित ढेकळे. हो, सलमानचा वेगाबरोबर बाउन्स होता आणि हा बॉल यष्टीरक्षकांकडे जाताना पाहायला मिळाला. समीकरण पुन्हा एकदा बदलताना आपल्याला पाहायला मिळत आहे. अंतिम फेरीचा सामना, सिंग पॅकरची स्पर्धा, जुगनू सिंग यांचं आयोजन, पुरंदर चषक, डोंगरीचं संभाजी महाराज क्रीडांगण. पाऊस, यावेळेला फटका खेळलाय खरा, परंतु टायमिंग नाही झालाय. फटका फसलाय. हो, आणि कॅचही पकडली गेलेली आहे. नागेश वाडेकर त्या ठिकाणी कॅच घेताना पाहायला मिळाले. विशारद पगारे, यश कोठारी ही नावं आहेत या स्पर्धेने चर्चेत आणलेली. विशारद पगारे देखील या स्पर्धेत खूप जबरदस्त खेळताना पाहायला मिळाले. म्हणजे नाना आघाडीवर पहिल्या नंबरवर असतील तर विशारद पगारे हे सुद्धा दुसऱ्या नंबरवर विराजमान आहेत. कारण युवा खेळाडूंना संधी देणं महत्त्वाचं असतं आणि नक्कीच त्यासाठी विक्रांत जाधव यांचं देखील योगदान आहे, जशी चर्चा काल झाली. आणि मुंबईमध्ये नवनवीन खेळाडू आलेही पाहिजे, नवनवीन टीम आल्या पाहिजे. आणि यावर्षी मी आवर्जून सांगेल, यावर्षी पावसाळी क्रिकेटमध्ये नवीन प्लेयर आणि नवीन टीम खूप साऱ्या पाहायला मिळाल्या, जे पावसाळी क्रिकेटमध्ये पाहायला मिळालं. मुंबईचं क्रिकेट पुन्हा एकदा काट टाकतंय, परंतु हा सलमान काही ऐकायला तयार नाहीये. रोहन भोसले यांच्यासाठी लेनच्या थोडासा पाठीमागे बॉल टाकला आणि रोहन भोसले यांच्या प्रत्येक षटकारासाठी जुगनूबाई यांच्याकडून विशेष पुरस्कार 200 रुपयाचा असेल प्रत्येक षटकारासाठी. यावेळेला हा घ्या, फटका तर आलाय, परंतु 2 धावांसाठी गेलाय.
धाव संख्या 2 ने पुढे जाताना पाहिला मी इथे जाऊन पोहोचते ती आता 22 धावा. अजूनही 40 धावांची आवश्यकता आहे. 7 बॉल मध्ये 40 धावांची आवश्यकता. सलमान पुन्हा एकदा पावसाचं पाणी मात्र चोभोवताली पाहायला मिळत आहे. हो वेगात बॉल आलाय आणि अंपायर मात्र या ठिकाणी व्हाईट बॉल प्लस 1 धाव. फक्त व्हाईट बॉल. यस, धाव संख्या 1 ने पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळेल गरज आहे मोठ्या फटक्याची. यस, ओके, व्हाईट प्लस 1 सुद्धा आहे. पुन्हा एकदा बाउन्स, पुन्हा एकदा तेच. मागील बॉलची झेरोस्कोपी काढावी की काय अशा पद्धतीचा बॉल पाण्यात आपटला आणि आता मात्र नो बॉलही घोषित केला. यानंतर फील्ड असेल. या 2 धावा आलेल्या आहेत. 36 पाहिजेत बरोबर. हो यावेळेला बॉल थोडासा पुढे केला परंतु आता मॅच गेली आहे शेवटच्या ओव्हर मध्ये. 6 बॉल मध्ये 36 धावांची आवश्यकता म्हणजे प्रत्येक बॉल षटकारच मारावा लागेल. पाहूया. पाऊस मात्र धोधो कोसळायला लागलाय. गेली 2 दिवस लीग मॅच मध्ये कुणाला वाटलंही नव्हतं या मैदानाने यावर्षी 2 विक्रम केले. रबर बॉल क्रिकेट मध्ये नाईट टुर्नामेंट होऊ शकते का. बऱ्याच वर्षानंतर मुंबईने पाहिलं ते छत्रपती संभाजी महाराज क्रीडांगणात डोंगरीला झालंय. या वर्षी या मैदानात आणखीन एक विक्रम झाला. 2 दिवसात ओव्हर 40 खुल्या गटातील लीग मॅचेस झाल्या. हाही विक्रम डोंगरीच्या नावावर आहे. आणि या ठिकाणी स्ट्रोक खेळला खरा. गोलंदाजीसाठी आपण पाहतोय देवा येत आहेत. वाकोला सांताक्रूज परिसरातील खेळाडू. फटका बसलाय. बॉल हवेत. कल्लीबाई थोडेसे लांब राहिले. आणि विशेष म्हणजे या परिसरातील खेळाडूंसाठी आणि या मैदानातील सगळ्यांसाठी डोंगरी स्पोर्ट्स अँड वेलफेअर असोसिएशनची स्थापना सुद्धा झालेली आहे. डोंगरीच्या मुलांसाठी सुवर्ण संधी आहे. आणि ही फक्त असोसिएशनची स्थापना नाहीये. सुर्वे साहेब आहेत, भूषण राऊत आहेत, आपण सगळे एकत्रित का आलेत. डोंगरीच्या मुलांसाठी काहीतरी करायचंय म्हणून आपण सगळे एकत्र आलेलात. आणि तोही दिवस दूर नाहीये. डोंगरीचा खेळाडू सुद्धा ISPL खेळल्याशिवाय राहणार नाही येणाऱ्या कालावधीमध्ये. यावेळेला ऑप्टमच्या बाहेर बॉल. परंतु पहा आपण जे चित्र पाहतोय ना, एवढा पाऊस पडतोय, एवढं पाणी आणि त्याच्यात क्रिकेट सुरू आहे. सगळ्यांना विनंती आहे सिंग पॅकरचं पुरंदरे चषकाचं आयोजन पावसाळी आवडलं असेल तर टाळ्या व्हायला हरकत नाहीये. हे पावसाळी क्रिकेट आहे. आणि आता मात्र टप्पा पडल्यानंतर काहीसा खालीच राहिला परंतु पंच काय घोषित करतायत. यस, नो बॉल आहे कारण ह्या बॉलची पिचिंग चुकीची होती. आणि येणाऱ्या कालावधीमध्ये डोंगरींच्या सगळ्यांच्या सुर्वे साहेब एका मुलांना एकत्रित करून मुंबईच्या इतर ठिकाणी डोंगरीचा संघ सुद्धा येणाऱ्या कालावधीमध्ये उतरताना आपल्याला पाहायला मिळेल. साजिद भाईंचं देखील मार्गदर्शन असणार आहे. शिबूबाई आपल्या बरोबर आहेत. सगळे म्हणजे डोंगरीतील सगळे तुम्ही एकत्र आहात. पुन्हा एकदा नो बॉल. पाऊस आणि पाऊस आणि पाऊस. पाऊसाला म्हणावं कोसळ किती कोसळायचं आहे. आज मात्र आम्ही सिंग पॅकरची स्पर्धा गाजवतोय. एक जो जिंकणार आहे त्याला 1 लाख मिळणार आहे. पराभूत होणार आहे त्याला 50,000 मिळणार आहे. परंतु लखपती होण्याची रेस लागली आहे. लखपती कोण होणार आहे काही सेकंदात आपल्याला आता कळेल. परंतु या पावसाच्या पाण्याने आणि इकडे मात्र रवी लिंगालाने केलेलं मार्गदर्शन. बॉलिंग करायची तर पाण्यातच करायची कारण खेळपट्टीवर पाणी आहे. तिकडे गोलंदाजी केली जाते. आणि आता मॅचची औपचारिकता. पुरंदर चषक 2024. पुरंदर चषक 2024 चा मानकरी ठरतोय ओम साई बांद्रा. विजयी होतोय. कल्लीबाई, सुहास पाटकर, रवी लिंगाला आपल्या सगळ्यांचं अभिनंदन. आणि बांद्र्याला पहिल्या नंबरची ट्रॉफी आणि 1 लाख. आणि विशेष म्हणजे गेल्या वर्षी सुद्धा ओमसाई बांद्रा जिंकली होती. लगातार दुसऱ्या वर्षी ओमसाई बांद्रा जिंकते. आणि तिसऱ्या वर्षीसाठी विशेष पारितोषिक देखील नक्कीच आयोजन कमिटीकडून असू शकतं.
पहा म्हणजे नागेश वाडेकर होता एवढं नक्की आहे. ठीक आहे, नावाबद्दल आपण सर्च करू युट्यूबला आणि काही वेळात कळू. आणि या ठिकाणी जुगनूबाई यांचे पिताश्री या ठिकाणी उपस्थित राहिलेले आहेत. मी